क्या खास करून शिवना नदीकाठच्या गावासाठीच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी म्हणावं लागेल। गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी शिवना नदी पात्रामध्ये शिवना टाकळीच्या धरणावरचं पाणी त्या ठिकाणी सुटून आमच्या पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकरी नागरिकांची ताण भागावी यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव, सर्व राजकीय सामाजिक संघटनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी एकत्र येऊन त्या ठिकाणी हे पाणी सुटावं यासाठी संघर्ष करत होतो। आज अतिशय आनंदाने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। चांगल्या प्रकारचं सहकार्य दोन्ही आमदार महोदयांनी, सर्व अधिकारी महोदयांनी, पोलीस प्रशासनाने केलं आणि आज या ठिकाणी आमच्या शिवना टाकळीच्या धरणाचं पाणी आमच्या शिवना नदीमध्ये त्या ठिकाणी सुटल्यानं आमच्या शेतकरी नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटताना अतिशय मनस्वी झाला होता। त्या ठिकाणी वैजापूर गंगापूर तालुक्यातील आमचे शिवना नदी काठचे जे शेतकरी जवळपास 40 ते 45 गावाला त्या ठिकाणी या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना या ठिकाणी आम्ही आमच्या हक्काचं जे पाणी कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळीचं धरण, त्या धरणामध्ये आमच्या मालुंजा भालगावपर्यंत आमच्या हक्काचं पाण्याचं आरक्षण असताना आणि ते धरण योगायोगानं यावर्षी आजही 60 ते 65% भरलेलं असताना त्या ठिकाणी हक्काची न्यायाची मागणी आम्ही त्या ठिकाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी त्या ठिकाणी प्रशासनाकडे केली आणि ही मागणी करत असताना माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचप्रमाणे या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे माननीय कार्यकारी संचालक यांनी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला त्या ठिकाणी मंजूर केलं आणि मंजूर केल्याच्या नंतर तसा आदेशसुद्धा त्या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून संबंधित कार्यकारी अभियंता, संबंधित उप अभियंता, संबंधित शाखा अभियंता शिवना टाकळीचे यांना दिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी हेतू पुरस्कार आमच्या जे हक्काचं पाणी आम्हाला मंजूर केलेलं आहे त्यापासून वंचित ठेवण्याचा घाट या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांनी घातलेला आहे आणि आज दुर्दैवानं या ठिकाणी आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवांना या ठिकाणी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचं जे छत्रपती संभाजीनगरचं कार्यालय त्या ठिकाणी ताबा घेण्याची वेळ आमच्या या शेतकऱ्यावर या अधिकाऱ्यांनी आणली। म्हणून सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही दिलेल्या लोकशाही मार्गानं, आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे या ठिकाणी आमची जी हक्काची मागणी होती पाण्याची, तर त्या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालो आणि काल संध्याकाळी आमच्या या ठिकाणी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस PI त्यांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या समक्ष माननीय कार्यकारी संचालक गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळ यांनी आम्हाला काल संध्याकाळी 6 वाजता सांगितलं की तुम्हाला पाणी सोडण्याचं नियोजन या ठिकाणी रात्रीच केलेलं आहे। परंतु आता दुसरा दिवस उजाडला, अद्यापपर्यंत त्या ठिकाणी एक छटाक पाणी देखील आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सोडलं नाही। म्हणून संतप्त शेतकरी आमचे या ठिकाणी आज या कार्यालयामध्ये येऊन आमच्या हक्काचं पाणी घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्र आमचा या ठिकाणी आज घेतला। विकास महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना आमची अजूनही या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की अर्धा ते 1 तासामध्ये आमच्या हक्काचं पाणी लोकशाही मार्गानं जर शिवना नदी पात्रामध्ये सोडून आमच्या तहानलेल्या नागरिकांची आपण जर या ठिकाणी तहान भागवली नाही, या रास्त मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आणि याची जर दखल आपण घेतली नाही तर अर्ध्या तासांना काय प्रसंग निर्माण होईल याची कल्पना या ठिकाणी आम्हाला सुद्धा नाही। म्हणून याची गंभीर दखल आपण या ठिकाणी घ्यावी।
न्यायाची विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतो. अर्ध्या तासानं जो प्रसंग निर्माण होईल त्या सर्वस्वी जबाबदार कार्यकारी संचालक श्री मनोहर साहेब राहतील, याची आपण दक्षता घ्यावी. धन्यवाद.